भाटकावरची तरुण पोरं जर बाहेर पडली तर वाहनाचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही। आम्ही विनंती करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, वाहन मालकांना, हार्वेस्टरवाल्यांना, ऊस मुक्याने विनंती करणार आहे की हा ऊस दरवाढीचा लढा, हा वजन काट्यामारीचा लढ्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हा। अन्यथा ही भाटकावरचं सैन्य जर बाहेर पडलं तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली याची जबाबदारी आमची। त्या कारखाना बंदसाठी वेळप्रसंगी गव्हाणीमध्ये सुद्धा उड्या टाकण्याचं काम आंदोलन करतील। आज आपल्याला गंगाखेड परभणी राज्य महामार्गावर या ठिकाणी आज जे आंदोलनकर्त्याचं आंदोलन सुरू होतं ऊस उत्पादकांचं, आपल्यासोबत कॉम्रेड अजयजी बुरांडे, एकंदरीत काय बैठकीमधून निष्फळ झालेले तोडगा निघालेला आहे का, पत्र काय दिलेले? खरं म्हणजे हे आंदोलन एका विशिष्ट टप्प्यावरती परभणी जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणलेलं आहे। परभणी जिल्ह्यामधल्या एकूण 8 कारखान्यांपैकी जवळपास 6 कारखान्यांनी हा शेतकऱ्यांच्या मागणीचा एक सन्मान ठेवत आपापल्या पातळीवरती भाव घोषित केलेली आहेत, पहिली उचल घोषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कमी असतील जास्त असतील, परंतु ही 2 कारखाने जी आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं G7 गंगाखेड शुगर आणि लक्ष्मी नरसिंह जे विद्यमान आमदार या शासनामध्ये आहेत, या दोन्हीही आमदार महोदयांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या पहिली उचली संदर्भामध्ये निश्चित अशी भूमिका हे आंदोलनाचा दुसरा टप्पा होईपर्यंत घेतली नव्हती। परंतु काल परवा या G7 2500 प्रमाणे 2487 प्रमाणे पहिलं बिल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा केलेलं आहे 4 दिवसापूर्वी। खरं म्हणजे ही जी मगरुरी या कारखानदारांची आहे ही कुणाच्या जीवावरती यांची मगरुरी आहे। मराठवाड्यामधल्या उर्वरित सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पूरक अशा प्रकारचा पहिला हप्ता केवळ जाहीरच केला नाही तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग सुद्धा केलेला आहे। अशी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला मात्र हे G7 आणि लक्ष्मी नरसिंह मात्र शेतकऱ्यांच्या मागणीला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दुर्लक्ष करण्याचं काम करतायत। वकील साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर हे 2500 रुपये जे त्यांनी अदा केले शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 दिवसाचं जे बिल आहे सुरुवातीचं, या बिलामुळे कुठेतरी शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की काही जणांना पैसे पडलेत, काही जणांना नाहीये, मग कुठेतरी आंदोलनामध्ये सहभाग होण्यासाठी त्यांचा पुढे येणार नाहीयेत किंवा कुणाचा ऊस राहील या भीतीने या ठिकाणचे लोक सहभागी होत नाहीत का? नाही, एक गोष्ट नक्की चांगली झालेली आहे की मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांच्या मुलाला लक्षात आलेलं आहे की आपल्या ऊसाचा उत्पादन खर्च आणि कारखाना घोषित करत असलेला भाव आणि उर्वरित मराठवाड्यातल्या कारखान्याने दिलेलं बिल याची फरक जर बघितलं तर टना माग आज 350 ते 400 रुपयाचा फरक हा आमचं नुकसान होत आहे हे शेतकऱ्याला कळालेलं आहे। शेतकऱ्यांना संभ्रमित करण्याचं काम या ठिकाणचे कारखानदार करत आलेले आहेत, करणार आहेत आणि हा सुद्धा कारखानदार हा वेगवेगळ्या प्रमाणात शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचं काम, भ्रमित करण्याचं काम, ऊसाची भीती दाखवण्याचं काम करणार आहे। परंतु आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कुठलाही ऊस अतिरिक्त राहिलेला नाही आहे, कुठलाही ऊस मार्चच्या पुढे राहणार नाही आहे, आपल्या ऊसाचं टिपरू सुद्धा शिल्लक राहणार नाही आहे। ऊसाची गरज शेतकऱ्यापेक्षा कारखानदाराला जास्त गरज आहे आणि म्हणून आता ऊस उत्पादक शेतकरी कुठल्याही संभ्रमात न राहता आज ज्या मोठ्या संख्येने शेतकरी या रस्ता रोको मध्ये सहभागी झाला, तब्बल 5 तास नॅशनल हायवे असणारा हा गंगाखेड परभणी रस्ता हा किलोमीटर 4-5 किलोमीटरच्या लांगा लागलेल्या हजारो वाहनं आज रस्त्यावरती उभा आहेत। हा शेतकऱ्यांमधलं भीती आता निघून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांनी आता निश्चय केलेला आहे की उद्याच्या 17 तारखेला जर काही निर्णय झाला नाही तर या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये आम्ही उड्या टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। वकील साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर आज काही तात्पुरता तुम्ही स्थगिती जरी दिला असला आंदोलनाला तर उद्याची मोहीम कशी असणार आहे? तुम्ही गावोगाव जाणार आहात, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान करणार आहात, मुकादमांना आव्हान करणार, वाहन चालकांना आव्हान करणार, काय ते कसं असणार आहे आंदोलनाचं करता? खरं म्हणजे आम्ही हे आंदोलन स्थगित बिलकुल केलं नाही। या आंदोलनाचे लढवाई आहे। श्रीरामजी बडे यांनी मगाशी सांगितलं की हे आंदोलन बिलकुल थांबलेलं नाही आहे। आम्ही आज संध्याकाळपासून गावागावामध्ये जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतोय, त्यांना शहाणे करतोय की बाबांनो तुम्ही तुमचा ऊस या कारखान्याला जाऊ देऊ नका। जी वाहनं घेऊन जाणार आहेत त्या वाहन मालकाला आम्ही विनंती करतोय की बाबांनो तुमची सुद्धा चोरी वजनामध्ये होती आहे, तुमचे बिल सुद्धा वेळेवर मिळत नाहीत, कमी मिळत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळ्यांनी या आंदोलनामध्ये मदत करा, अन्यथा ज्या पद्धतीने बीड मध्ये 7 दिवस चक्का जाम केलं, जी भाटकावरची तरुण पोरं जर बाहेर पडली
तर वाहनाचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही. आम्ही विनंती करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना, वाहन मालकांना, हार्वेस्टर वाल्यांना, ऊस मुकादमांना विनंती करणार आहेत की हा ऊस दरवाढीचा लढा, हा वजन काटामारीचा लढ्यामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हा. अन्यथा ही बाटकावरचं सैन्य जर बाहेर पडलं तर कायदा आणि सुव्यवस्था बिघाडीत याची जबाबदारी आमची राहणार नाही. अशा प्रकारची विनंती आम्ही गावागावामध्ये करणार आहोत. 17 तारखेच्या जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये जर तोडगा नाही निघाला, तुम्हाला जो हवा आहे तो भाव जर न देण्यात आला तर त्याच्या पुढे तुम्ही कारखान्यावर जाऊन काय करा? आम्ही नक्कीच कारखाना या बीडच्या परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जर सकारात्मक तोडगा निघाला नाही, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवू आणि कारखाना बंद करण्याचं आव्हान जे आम्ही सगळ्यांनी मिळून या शेतकरी ऊस उत्पादक संघर्ष समितीने दिलेला आहे, त्या कारखाना बंदसाठी वेळ प्रसंगी गव्हाणीमध्ये सुद्धा उड्या टाकण्याचं काम आंदोलक करतील. नक्कीच तुम्ही पाहू शकता आता आंदोलन कुठेतरी आक्रमक झालेलं आहे, परंतु कारखानदार अद्यापही समोर यायला तयार नाही, बैठकीला यायला तयार नाही. पण जिल्हा प्रशासनाने यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बसवली आहे. त्या बैठकीला कारखानदार येतील का, जो त्यांचा एमडी आहे, संचालक जे काय असतील ते येतील का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि ज्या 17 तारखेला जर तोडगा नाही निघाला, भाव निश्चित नाही झाला तर नक्कीच कारखाने बंद पाडण्याचा इशारा देखील या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी दिलेला. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सिद्धराम सोळंकेसह मी अशोक गलांडे, परभणी.